आणि आता बघूयात अर्ध्या मिनिटात अख्खी बातमी। मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा आता सुरू झालेला आहे। या चौथ्या टप्प्याच्या दौऱ्याची सुरुवात जालन्यामधून करण्यात आली आहे। तर आज जरांगेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा होणार आहे। या सभेची मराठा समाजाकडून जय्यत तयारी सुरू आहे। यावेळी जरांगे पाटील भाषणामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। ओबीसी समाजाच्या सुद्धा राज्यभरामध्ये सभा होताना दिसतात। या सभांना सुद्धा हजारोंचा प्रतिसाद मिळतोय। छगन भुजबळ हे या सभांचे नेतृत्व करतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी आरक्षणावरून गेल्या काही दिवसात राज्यामध्ये अनेक घडामोडी सुरू झाल्यात, अनेक आंदोलनं सुद्धा सुरू आहेत आणि यावरूनच आता सत्तेमधूनच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी होती आहे। राज्यामध्ये जातनिहाय जनगणना करा अशी मागणी सत्तेमधले प्रमुख पक्ष म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। राज्यामध्ये जातनिहाय जनगणनेचा ठराव कर्जतच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये करा अशी मागणी छगन भुजबळांनी केली आणि यावरती जातनिहाय जनगणना करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा केलेली दिसते आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरती टीका करून काही आरोपही केले आणि याच पार्श्वभूमीवरती जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट केली आहे आणि चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। खरी राष्ट्रवादी ठाण्यामधून फोडण्यात आली असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। तर काकांच्या पाठीमध्ये सुरा कोणी मारला, राजकीय जन्म काकांनीच दिला, तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती आणि त्या बहिणीच्या घरी जाऊन तू मला ओवाळ असं कशासाठी करता असं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांना आव्हाडांनी दिलंय। माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना दिलेला आहे। पुण्यामध्ये इंग्रजी पाट्या फोडणाऱ्या मनसैनिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह 20 ते 22 जणांवरती आता गुन्ह्यांची नोंद झाली आहे। पुण्यामधल्या विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाल्यामुळे मनसैनिक आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। काल पुण्यामध्ये मनसैनिकांनी मराठी पाट्या लावण्यासाठी बाईक रॅली काढली होती आणि बाईक रॅलीच्या दरम्यान दुकानांवरच्या इंग्रजी पाट्या फोडल्या होत्या, त्यावरती पोलिसांनी कारवाई केली। मराठी पाट्यांसाठी मनसैनिकांकडून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांचा वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय। वाढदिवसाला भेट म्हणून बुके किंवा गिफ्ट न आणता फक्त पुस्तकं आणून वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं आणि त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। जळगावातील प्रसिद्ध उद्योजक अजय बढे यांनी रोहिणी खडसे यांची पुस्तक तुला केली आहे। या रोहिणी खडसेंच्या वजना इतकी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं त्यांनी वाटप केलेली आहेत। त्यांच्या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि या पुस्तकांचं मोफत वाटप होणार आहे। मुंबईमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये झालेल्या कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे आता ईडी सुद्धा या प्रकरणाचा तपास करणार आहे। मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरेंच्या जवळचा समजला जाणारा व्यापारी रोमन छेडा याला अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे। छेडा आणि त्याच्या कंपनीला पात्रता नसताना सुद्धा कंत्राट मिळाल्याचा आरोप होतोय। या प्रकरणामध्ये बीएमसीला 6 कोटी रुपयांचा फटका बसलाय आणि फसवणूक झाल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। हे कंत्राट मिळवण्यासाठी बीएमसीच्या अनेक अधिकाऱ्यांनी छेडा यांना मदत केल्याचाही आरोप होतोय। मुंबई विद्यापीठाचा टीवाय बीकॉमचा पेपर फोडल्याप्रकरणी आरोपींना भिवंडीमधून अटक झाली आहे। आझाद मैदान पोलिसांनी भिवंडीमधून रजनीकांत मौर्य याला अटक केली आहे। मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये पेपर सुरू होण्याच्या आधीच व्हॉट्सअपवरती प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं काही विद्यार्थ्यांना दिसली आणि यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी याची तक्रार आझादनगर पोलिसांमध्ये केली। दरम्यान या प्रकरणामध्ये कोणता आर्थिक व्यवहार झाला आहे का याचा तपासही सध्या आझाद मैदान पोलिसांकडून सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचं शुल्क थकवल्याची बाब समोर आली आहे। संबंधित स्वायत्त महाविद्यालयांनी शुल्क न भरल्यास आता त्यांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलाय आणि यावरून विद्यापीठाचं कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न थकल्याचं स्पष्ट झालंय। विद्यापीठ कायद्यातील तरतुदीच्या नुसार स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाला परीक्षा शुल्क, संलग्नता शुल्क आणि इतर शुल्क हे त्वरित देणं अनिवार्य आहे।
आळंदीमधून वाहणारी आणि वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी ही पुन्हा एकदा फेसाळलेली दिसते आहे. जलप्रदूषणामुळे आळंदीतील इंद्रायणी नदी सध्या रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. नदीमधून पाणी वाहतंय की साबणाचा फेस वाहतोय असा प्रश्न पडतोय. पिंपरी चिंचवडमधल्या कंपन्या रसायनयुक्त पाणी हे नदीमध्ये सोडतायत. वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करतायत असाही आरोप होतोय. वारकरी हे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात आणि तेच पाणी तीर्थ म्हणून पितात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. पॅराशूट कंपनीच्या नावाने बनावट तेलाची विक्री करणाऱ्या दुकानदारावरती गुन्हा दाखल झालाय. पिंपरीमधल्या दुकानामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाराम चौधरी असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचं नाव आहे. आरोपी चौधरीनं त्याच्या दुकानामध्ये पॅराशूट कंपनीच्या नावाने बनावट तेलाची विक्री सुरू केली आणि याबद्दल माहिती मिळाल्याच्या नंतर या दुकानावरती कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 14,950 रुपये किमतीच्या 238 बनावट तेलाच्या बाटल्या जप्त केल्यात आणि या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. उल्हासनगरमधली गुन्हेगारी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरामध्ये शिरून मोबाईल चोरल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घरामधलं कुटुंब हे झोपेत असताना एका अज्ञात चोरट्यानं आजूबाजूला परिसरामध्ये रेकी करून घरामध्ये घुसून मोबाईल घेऊन पोबारा केलाय. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली दिसते. तर या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि सीसीटीव्हीच्या आधारे सध्या चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. अलिबागमध्ये रेशन दुकानदार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. यावेळी 14 तालुक्यांमधील सर्व रेशन दुकानदार जिल्हाध्यक्ष ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि वर्षभर धान्य मोफत वाटप केल्यानं दुकानदार अडचणीत आले आहेत. दुकानदाराकडे कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं सोर्स राहिलेलं नाही. सरकारकडून जे काही कमिशन मिळतं ते अत्यंत तुटपुंज असल्याचं सुद्धा या आंदोलकांनी म्हटलंय आणि त्यासाठी कमिशन 300 रुपये प्रति क्विंटल आणि वेळेवरती जमा व्हावी अशी मागणी सुद्धा केली गेली आहे. वाशिममध्ये सुद्धा रेशन दुकानदारांनी आंदोलन सुरू केले. रेशन दुकानदारांना प्रति महिना 50,000 रुपये मानधन द्यावं, धान्य वितरणामध्ये अडथळा आणणाऱ्या पॉस मशीन बदलून द्याव्यात यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. दरम्यान भाजपचे आमदार लखन मलिक यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा रेशन दुकानदारांना देण्यात आलंय. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी.